नमस्कार, तुम्ही पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे। मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारी शाळा बंद का पडत आहेत? हा फक्त शाळांचा प्रश्न नाही, तर भारताच्या भविष्यासमोर उभा असलेला मोठा प्रश्न आहे। आज अनेक गावांमध्ये सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी कमी होत आहेत। काही शाळा एकत्र केल्या जात आहेत, तर काही शाळा पूर्णपणे बंद होत आहेत। पण असं का घडत आहे? फक्त विद्यार्थी कमी आहेत म्हणून, की यामागे आणखी काही खोल कारणं आहेत? चला समजून घेऊया। सर्वात पहिलं कारण म्हणजे खासगी शाळांचं वाढतं आकर्षण। अनेक पालकांना वाटतं की इंग्रजी माध्यम म्हणजे चांगलं शिक्षण, त्यामुळे अगदी गरीब कुटुंबही कर्ज काढून मुलांना खासगी शाळेत पाठवत आहे। दुसरं कारण, सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता। अनेक ठिकाणी एकाच शिक्षकावर 5-5 वर्गाचा भार दिला जातो। काही शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत, काही ठिकाणी विज्ञान, गणित, इंग्रजीचे शिक्षकच उपलब्ध नाहीत। तिसरं कारण, पायाभूत सुविधांची कमतरता। काही शाळांमध्ये शौचालय नाही, काही ठिकाणी पिण्याचं पाणी नाही, क्रीडांगण नाही, प्रयोगशाळा नाही, डिजिटल शिक्षणाची साधनं नाही। चौथं कारण, लोकसंख्येतील बदल। गावातून शहराकडे स्थलांतर वाढलं, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली। पाचवं कारण, शिक्षणाचं व्यापारीकरण। आज शिक्षण हा सेवा क्षेत्रापेक्षा मोठा व्यवसाय बनत चालला आहे। मोठ्या जाहिराती, इंग्रजी माध्यम आणि आधुनिक इमारती यामुळे पालक प्रभावित होतात। मात्र प्रश्न असा आहे, महागडी फी म्हणजे दर्जेदार शिक्षण याची हमी आहे का? अनेक संशोधनं सांगतात की चांगले शिक्षक, नियमित उपस्थिती आणि योग्य शिक्षण पद्धती यावर गुणवत्तेचं शिक्षण अवलंबून असतं। सरकारी शाळा मजबूत असतील तर गरीब मुलांनाही समान संधी मिळते। या सरकारी शाळांमधून अनेक IAS, IPS, डॉक्टर, अभियंते आणि शास्त्रज्ञ घडले आहेत। मग यावर उपाय काय? तर सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरती, आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण, स्थानिक समाजाचा सहभाग, शाळा व्यवस्थापन समित्या मजबूत करणे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं, सरकारी शिक्षणावरील लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे। सरकारी शाळा ह्या फक्त इमारती नाहीत, त्या सामाजिक न्याय, समान संधी आणि देशाच्या भविष्याचा पाया आहेत। तुमचं मत काय? सरकारी शाळा का बंद पडत आहेत? कारण काय? सरकार, समाज की आपण सर्व? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।